मनोज जरांगेंना मुंबईत मोर्चा काढण्यास हायकोर्टाची मनाई। नवी मुंबईत मोर्चाची परवानगी देण्याची सरकारला मुभा। कितीही आडखाट्या केल्या तरीही आंदोलन मागे घेणार नाही। हायकोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा जरांगे आंदोलनावर ठाम। मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी घेतली जरांगेंची भेट। जरांगेंचा मोर्चा थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू। शांतता हवी असल्यास युद्धासाठी तयार रहा, संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर। अमित शहा लालबागच्या राजाचं घेणार दर्शन। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले। पंकज भोयर भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री। संजय सावकारेंच्या जागी पंकज भोयर भंडाऱ्याचे पालकमंत्री। हाकेंच्या गाडीवर दगडफेकी प्रकरणी गुन्हा दाखल। हाकेंसह 14 जणांवर गुन्हा दाखल। बीडमध्ये जमावबंदी लागू। कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक। मराठा भवनाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी मात्र जागा अशोक मानेंच्या संस्थेला दिल्यानं मराठा समाज नाराज। बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी कारवाई। आर्थिक गुन्हे शाखेकडून मुख्याध्यापकांची 6 तास चौकशी। 10 शिक्षण संस्थांमधील मुख्याध्यापकांची चौकशी होणार। धाराशिवमध्ये स्मशानभूमीच्या वादातून राडा। 2 गटात तुफान राडा। पोलीस गाड्यांवर सुद्धा दगडफेक। दगडफेकीमध्ये 4 ते 5 पोलीस कर्मचारी जखमी। सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घालण्यास बंदी। नागपूर पोलीस आयुक्तांचा मोकाट कुत्र्यांसंदर्भातला निर्णय। वन्यजीव तस्करीच्या आरोपांची वनताराची चौकशी होणार। प्राण्यांचा गैरवापर आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाची देखील घेतली गेली दखल। ताडोबातील छोटा जखमी मटका वाघ याची हायकोर्टाकडून दखल। हायकोर्टानं स्वतःहून दाखल करून घेतली याचिका। छोटा मटका वाघाची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून खालावतीये। सैनिक स्कूलमध्ये निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप। चिखलदराच्या दीपशिखा गुरुकुलमधला प्रकार। मुख्याध्यापकांनी आरोप फेटाळले। गोंदियात लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा। 32,873 कुटुंबातील 2हून अधिक महिलांनी घेतला लाभ। पडताळणीमध्ये झाला प्रकार उघड। वेरूळच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची झीज। मंदिर समितीनं लक्ष देण्याची मागणी। जम्मूच्या डोडामध्ये ढगफुटी। 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू। 10 घरं गेली वाहून। मदत आणि बचाव कार्य सुरू। ढगफुटीमुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित। वैष्णोदेवीमध्ये भूस्खलन। अनेक जण जखमी। खराब हवामानामुळे वैष्णोदेवीची यात्रा ढकलली पुढे। पंतप्रधान मोदी, जिनपिंग, पुतीन एकाच व्यासपीठावर। ट्रम्प यांच्या टॅरिफ दबावाबाबत चर्चेची शक्यता।